तुम्ही पण बघा, मनात मागून बघा काय तर माझ्या ह्याला मला सौंदतीच्या तुमची इच्छा पूर्ण करेल. सौंदतीला गेलेलो शनिवार रात्री आणि त्या देव बोलवायचं असते, म्हणजे देव परत पाठवायचा असते आणि त्याला कडबूचा निवेद असते. त्यासाठी कडबू करायला आज शुक्रवार, आज बरड्या भरायच्या आहेत, म्हणजे देव बोलवायचा आहे. सौंदतीवरनं आल्यावर देव बोलवायला लागतं, म्हणजे देवाला परत पाठवायचं असते. आणि इतकं माझं त्या देवीनं साथ दिला मला, लय म्हणजे असं देव असं मला दुसऱ्या देवांच्या पण हाय सोडा, खरं मला यल्लामावर लय भरोसा आहे. आणि माझा मुलगा म्हणला काय तुझी देवी आहे, रात्रीचं रात्र झाल्या आणि लहान मुलगीला घेऊन आलोय. आणि आम्ही पहिला सौंदतीवरनं रायबागला आलो. आम्हाला डायरेक्ट सांगलीची बस नव्हती, रायबागला आलो. रायबागवरनं मग तिथनं सांगलीची बस नाही मिळाली. तिथले कंडक्टर ते म्हणले रायबागवरनं तुम्हाला मिळेल सांगलीची. मग मिळालीच नाही आम्हाला. रात्री 12 वाजले रायबाग मध्ये. मग 12 वाजता मग थांबलो. लहान मुलगी होती. मग चिकोडीची बस मिळाली. चिकोडीतनं जवळ येते सांगलीला, म्हणून चिकोडीतनं कुठलं तर मिरज किंवा सांगली असं भेटणं असं वाटलं आम्हाला, वाटलं. आणि मग आम्ही चिकोडीत आलो रात्री 1-1:30 वाजता आलो. मग चिकोडीत पण लय थांबलो रस्त्यावर, तरी पण बसच ना. मग चिकोडीतनं कुठली भेटली, म्हैसाळ. मग आमची पोरं पण म्हणाले आपण जवळ जातो, म्हैसाळ मध्ये गेल्यावर मिरजत पोचल्यासारखं आहे, चला म्हैसाळच्या गाडीत. मग म्हैसाळच्या गाडीत बसलो, म्हैसाळ पर्यंत आलो. मग म्हैसाळ पर्यंत आल्यानंतर तिथं रात्रीच्या 2 वाजल्या म्हैसाळ मध्ये. आणि आमच्या तर मुलगी लय लहान होती. आता काय करायचं म्हणलं. आमचं पोरगं लय चिडलं, जेवण नव्हतं काय नव्हतं. दुपारपासून जेवलोच नव्हतं आम्ही, सकाळपासून एक पुरी भाजी खाल्ली होती सौंदतीत आणि गाड्याच्या ह्याच्यानं आम्ही जेवलोच नाही. मग तिथनं म्हैसाळ मध्ये 2 वाजता आलो. मग माझं मोठं पोरगं म्हणलं आणि खरं तुझी जर देवी असली आणि आम्हाला पोचवावी बघ आपल्या सांगलीपर्यंत म्हणली, तर मला असं एकदम डोळ्यात पाणी आलं. असं म्हणल्यावर मला देवाला तर मी पण म्हणलं मी पण नाही ना बाबा येणार, आणि मला पण लय त्रास झाला. म्हणलं मी पण नाही येणार, नुसत्या गाड्या बदलत हे करत आलो म्हणलं, असं म्हणलो. आणि 2-3च मिनिटं झाले तिथनं एक गाडी आली. गाडी आल्यावरती माणूस म्हणला तुम्हाला कुठे जायचं ड्रायव्हर. तर आम्ही म्हणलं सांगलीला जायचं. तर बसा सोडतो म्हणला. आणि एक खरी घटना आहे, बसा सोडतो म्हणला. सोडला आणि मग आम्हाला एकदम डायरेक्ट पुष्कराज चौकात सोडला. आमचं तिथून 2 मिनिटात घर होतं. मग पुष्कराज सोडला. मग तिथनं आम्ही पैसे द्यायला लागलो त्या ड्रायव्हरला. तर ते म्हणलं पैसे काय नको आणि तुम्ही जावा म्हणला. मग आम्ही तिथनं आलो. रात्री 2:30 वाजले, ते 2:30-3 वाजले. मी तिथून येऊन चपाती डाळ केलो, खाल्लो आणि 4 वाजता झोपलो. अशी माझी देवीचं हे आहे.